हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय ब्लॉग. तर आज आहे ना रात्री ना माझा दात पडला होता. हा यप्पा मित्रांनो, यप्पा या डबीत आहे. यप्पा मित्रांनो, हा दात माझा पडला. यप्पा रात्री पडला. आता थोडी पडतीलच नाही. आता दुसरीला गेल्यावर दोनच दात पडतील. अजून जी तुला गेलो ना मी तेवढे दात पडतील. आणि ना पप्पा आणि मला नवे दात येतील. नवे. यप्पा हा दात निघाला रात्री. हा दात एक. यप्पा हा दात होता. आता आहे ना, आता मी मम्मी म्हणून राहिली उद्या आहे ना पत्र फेकायचं ना. हा दात फेकायचा आहे ना. पत्रावर फेकायचं आहे ना उद्या. आता आहे ना उद्या फेकू पत्रावर. आज नाही फेकायचा. आज काय मम्मी ग्रहण चालू झालंय ना, त्याच्यामुळं एवढाच दात आहे माझ्या दुधाचं आहे. आप्पा मित्रांनो, एवढाच आहे. दिसत नाही. हा दात आहे एवढा आहे दुधाचा. पहिले लय त्रास द्यायचा हा दात. आता खायला लय दुखायचं ते. त्याच्यामुळे ना मी ना असं हलून हे केलं, तोडला. या डबीत भरून ठेवला होता मम्मीने. हा ना मम्मी. यप्पा एवढंच आहे दुधाचं दात. एवढंच दुधाचं दात आहे. जिथं दात पडलाय ना तिथं मला नवीन येणार मित्रांनो. हा मग पहिला दात पडलाय. मग दुसरीला गेल्यावर दुसरा दात पडल. तिसरीला गेल्यावर तिसरं पडल. चौथीला गेल्यावर चौथं पडल. मग पाचवीला गेल्यावर पाचवं पडल. तसे नवे येऊन जाईल दात. काल रात्री पडला होता मित्रांनो. तुम्ही पाहिलं तर असेल, पप्पाने काढला होता व्हिडिओ. मी हा दात आहे ना इथं हलायचं. नुसतं रडायचो. लय दुखायचं जेवायला नुसतं दुखायचं. हे दाताने लय त्रास दिलाय. लय दिवस झाले. मी चहा प्यात होतो ना तर बिस्किट खात होतो ना, काहीतरी लय जोरात दुखलं. ये मग समजलं दात लय जोरात हे झालं होता. म्हणून आहे ना दात दुखायचं. मा ब्रश करता सुद्धा आहे ना दुखायचं. लय हळूहळू करावं लागत होतं लय. आता काही नाही, आता टेन्शनच नाही राहिलं. बाबा एवढा भटकला दात आहे. पण आहे ना लय दुखायचं सांगत होतो. मला लय दुखायचं. डायरेक्ट रडायला लागायचं मी. हा दात पडला. आता काही नाही आता रडू नये. हळूहळू नाही पडून जाते सगळे. जेवढे लागेल तेवढे दात. आणि पक्के दात येते. एकदम पक्के दात येतील माय. तर मित्रांनो, आता हा दात आहे ना मी डबीत टाकीतो आणि ना बंद करतो. आणि मम्मी उद्या पत्रावर फेकून देणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.